भरत आपले सगळे मंत्रीगणांना घेऊन चित्रकूटाकडे रवाना झाला. दूरवर फडफडणारे अयोध्येचे ध्वज आणि त्याची सेना बघून निषाद राजाच्या मनात निरनिराळ्या शंका येऊ लागल्या. त्याला असं वाटलं की राम वनवासाला गेलाय तरी सुद्धा भरत समाधानी झालेला दिसत नाही. कदाचित राम कधीही अयोध्येला परतू नये असं त्याला वाटतंय आणि म्हणून रामाचा वध करण्यासाठी तो सेनेसह आला आहे. त्याने आपल्या संपूर्ण सैन्याला सांगितलं, तुम्ही युद्धासाठी तयार राहा. मी भरताला भेटून त्याचा हेतू जाणून घेतो. जर त्याच्या मनात काही पाप असेल तर मी तुम्हाला इशारा करीन, तेव्हा तुम्ही त्याच्या सेनेवर हल्ला करावा. भरताला निषाद राजाची निष्ठा माहिती होती. त्यामुळे जसा भरताला निषाद राजा दिसला तसा धावतच पुढे होऊन त्यांनी निषाद राजाला दृढ आलिंगन दिले. भरताच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याचा कंठ दाटून आला. त्याने व्याकुळ होऊन निषाद राजाला राम, सीता आणि लक्ष्मणाबद्दल विचारलं. भरताचा हेतू चांगला आहे हे निषाद राजाला तातडीने लक्षात आलं. त्यांनी भरताची, त्याच्या सैन्य दलाची, भोजनाची उत्तम व्यवस्था केली आणि त्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता ज्या दिशेला गेले ती दिशा आणि तो मार्ग निषाद राजाने भरताला सांगितला. भरताच्या सेनेच्या आगमनाने चित्रकूटाच्या परिसरात खळबळ माजली. वेगवेगळ्या आवाजामुळे भयभीत झालेले पशुपक्षी सैरावैरा पळू लागले. आपल्या कुटीच्या अंगणात बसलेल्या रामाच्या कानावर हा कोलाहल पडला. तो लगेच सावध झाला. त्याने लक्ष्मणाला याच्याबद्दल जाणून घेण्यास सांगितलं. लक्ष्मण एका उंच वृक्षावर चढला आणि त्याने सगळीकडे नजर फिरवली तर त्याला अयोध्येची संपूर्ण सेना आणि भरत दृष्टीस पडला. तो झाडावरून खाली उतरला आणि धनुष्यबाण उचलून म्हणाला, दादा, भरत अयोध्येची पूर्ण सेना घेऊन या दिशेने येतो आहे. मला वाटतंय की तो आपल्याला या वनातही सुखाने जगू देणार नाही. मी त्याचा वध करून कैकेयी आणि मंथरा या सगळ्यांना यमसदनात पाठवीन, तेव्हाच माझ्या मनाला शांती लाभेल. चिडलेल्या लक्ष्मणाला शांत करत राम म्हणाला, अरे लक्ष्मणा, वीर आणि बुद्धिमान पुरुषांनी नेहमी धीर धरला पाहिजे. भरत धर्माला अनुसरून पालन करणारा आपला भाऊ आहे. तो युद्ध करायला नाही, मला भेटायला इकडे येत आहे. भावाची हत्या करून मला स्वर्ग जरी मिळणार असेल तरी मला ते नकोय. आणि तुला जर राज्याचा मोह असेल तर मी भरताला सांगून अयोध्येचं संपूर्ण राज्य तुला देऊ शकतो. रामाचे हे उद्गार ऐकून मात्र लक्ष्मण शांत झाला. त्याने रामाची क्षमा मागितली आणि तो शांतपणे रामाजवळ बसला. भरत आणि शत्रुघ्न पर्णकुटीजवळ पोचले. राम एका मोठ्या शिळेवर बसला होता. त्याच्या एका बाजूला सीता आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण बसले होते. भरताने धावतच पुढे जाऊन रामाच्या चरणावर लोळण घेतली. रामाने भरताला उठवून हृदयाशी धरले. दोन्ही भावांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. भरत सीतेच्या पाया पडला. सीतेनेही त्याला आशीर्वाद दिले. राम आणि लक्ष्मण भरताबरोबर आलेल्या सर्व अयोध्यावासियांनाही भेटले. कैकेयीला आता मनोमनी पश्चाताप होत होता. पित्याच्या मृत्यूचे बातमी ऐकून रामावर फार मोठा आघात झाला. तो पित्याच्या मृत्यूला स्वतःलाच दोषी समजून ढसाढसा रडू लागला. भरत आणि लक्ष्मणाने धीर देऊन रामाला मुश्किलीने शांत केले. त्यानंतर भरत म्हणाला, जे काही घडलं आहे ते आता टाळू शकत नाही, पण रामा, तू आता अयोध्येला परत चल. तुझ्याशिवाय अयोध्या नगरी संपूर्ण सुनी झालेली आहे. यावर रामाने उत्तर दिलं, भरता, यात तुझा किंवा कैकेयी मातेचा काहीही दोष नाही. हे सर्व विधिलिखित आहे. सर्वांना आपापल्या कर्माची फळं भोगावी लागतात. पूज्य पिताजींनी ज्या वचनाचं पालन करण्यासाठी मला वनात पाठवलं आणि स्वतःचे प्राण त्यागले, त्याचा तू किंवा मी अनादर करू शकत नाही. त्यांचं दिलेलं वचन हे आता मला पाळायलाच लागेल. मी आता 14 वर्षानंतरच अयोध्येला परतेन. तोपर्यंत तुलाच अयोध्येचं राज्य सांभाळावं लागेल. भरताने रामाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण राम आपल्या शब्दापासून ढळला नाही. अखेरीस भरताने रामाला त्याच्या पादुका आपल्याबरोबर घेऊन जायची इच्छा व्यक्त केली. तो म्हणला, दादा, अयोध्येच्या राजसिंहासनावर मी आपल्या या पादुकांची स्थापना करीन आणि 14 वर्षांपर्यंत आपला सेवक म्हणूनच अयोध्येचं राज्य सांभाळेन. पण लक्षात ठेव दादा,
14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर आपण अयोध्येला परतला नाहीत तर मी अग्निप्रवेश करीन. राम समाधानाने भरताला म्हणाला, तू नीतीपूर्वक राज्य सांभाळून प्रजेला सुखी कर. तिन्ही मातांशी समानतेने प्रेमाने वाग. कैकेयी मातेला कधीही दुःखी करू नकोस, तुला माझी आणि सीतेची शपथ आहे. शेवटी रामाचा निरोप घेऊन आणि त्याच्या पादुका घेऊन भरत आपल्या सेनेसह अयोध्येला परतला. अयोध्येला पोचल्यावर त्यांनी श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर स्थापन केल्या आणि तो सर्व मंत्रीगणांना म्हणाला, आजपासून अयोध्येत श्रीरामाच्या चरण पादुकांचं राज्य आहे. आपल्या राज्यातील प्रजा सुखी आणि समृद्ध होईल या गोष्टीची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. भरत निरोप घेऊन गेल्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण चित्रकूट पर्वत सोडून दंडकारण्याच्या दिशेने निघाले. दंडकारण्यात काय झालं ते ऐकूया पुढील भागात.